बरोबर. आता या वर्गीकरणच्या संदर्भामध्ये आपण संख्या मालिकेच्या संदर्भामध्ये काही प्रश्न बघणार आहोत. ती कन्सेप्ट काय आहे ही बघणार आहोत. मग वर्गीकरण त्याला इंग्रजीत म्हणतात क्लासिफिकेशन, बरोबर. या ठिकाणी काय दिलेलं असतं तर बघा, 4 प्रकारच्या संख्या दिलेल्या असतात. त्या 4 संख्यापैकी 3 संख्यामध्ये समान गुणधर्म असतात, परंतु एका संख्येचे गुणधर्म हे वेगळे असतात. मग ते आपल्याला शोधायचे असतात. लक्षात येते? बर. मग आता आपण प्रत्यक्ष त्या प्रश्नाला सुरुवात करू आणि पुढे जाऊ. बरोबर. प्रश्नाचं स्वरूप असं असतं की या गटात न बसणारे पद कोणते, बरोबर, किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, बरोबर. मग त्या संदर्भात आता मी तुम्हाला एक पहिला सोपा प्रश्न देतो. प्रत्येकाने इंटरॅक्शन करायचे, चॅट करायची आणि मला त्या संदर्भामध्ये माहिती द्यायची, बरोबर. आता आपण मी पहिली संख्या, पहिला जो प्रश्न आहे तो प्रकार बघू. बुद्धिमत्ता चाचणी. टॉपिकचं नाव आहे वर्गीकरण. घटक, वर्गीकरण आणि उपघटक, संख्या मालिका, बरोबर. या संख्या मालिकेमध्ये असणारा जो काय पहिला प्रश्न आहे तर मी तुमच्या समोर देतो. प्रत्येकाने चॅट करायचंय, बरोबर. प्रश्न असा आहे बघा. पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय. याच्यामधला जो वेगळा पर्याय आहे किंवा वेगळं जे पद आहे तर ते तुम्हाला ओळखायचंय. इथे लक्षात बघा, 52, 91, 56 आणि 65. द्या उत्तर. चॅट बॉक्स मध्ये मी तुम्हाला संधी दिलेली आहे. या संख्येमध्ये, या संख्या मालिकेमध्ये कोणतं पद वेगळं आहे किंवा कोणती संख्या वेगळी आहे. इतर 3 संख्यांच्या बाबत त्यांचे गुणधर्म सारखे आहेत, एक समानता आहे, पण फक्त एक जे पद आहे तर ते वेगळं आहे. तर ते तुम्हाला शोधायचंय. सोहम भोरने 91 उत्तर दिलं. बर. आणखी कोळीने देखील 91 उत्तर दिलं. बर. आणखी बघा मुलांनो, आता मी तुम्हाला काय म्हटलं की ह्या 4 संख्या आहेत, यापैकी एक संख्या वेगळी आहे आणि ती आपल्याला शोधायची. भारवी भामरेने 3 उत्तर दिली. भैरवीने. बर. बघा आता 2 उत्तर आलेले आहे म्हणून मला स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे, बरोबर. आता आपण बघूया. 3 पर्याय श्रावणी काय. येस, 3 पर्याय काही मुलं उत्तर देतात आणि काही मुलं 2 पर्याय उत्तर देतात. बघा, आपण जर या संख्यांचं निरीक्षण केलं ते संख्या कशा आहेत बघा, 52, 91, 56 आणि 65. मग आपण वेगवेगळे निकष लावायचे असतात. ते निकष कसे की साधारणतः या संख्येतील काही फरक तसा आहे का सारखेपणामध्ये, किंवा त्यांची बेरीज तशी होते का, किंवा त्यांच्या समसंख्याबाबत काही गुणधर्म आहे का, विषम संख्याबाबत काही आहे का, मूळ संख्या असतील, सहमूळ संख्या असतील, जोडमूळ संख्या असतील. येते लक्षात? मग अशा वेगवेगळ्या जे निकष आहेत तर ते आपण लावायचे असतात. आता जर आपण सहज या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला बघा, गणितामध्ये 13ची कसोटी किंवा आपण 13ने भाग जाणाऱ्या संख्या याबाबत माहिती बघितलेली होती. बघा, याच्यामध्ये काय आहे, 52, 56 आणि 65. तुम्ही जर सहज विचार केला आणि ज्याचा 13चा पाढा पाठ आहे त्याच्या सहज लक्षात येईल. 13 1 13, 13 2 26, 13 39 आणि 13 चौक 52, बरोबर. 13 5 65, 13 7 91. पण 56 ही जी संख्या आहे ही 13च्या पाड्यात आहे का, असा विचार करायचा. किंवा या प्रत्येक संख्येला 13ने भाग जातो पण 56 या संख्येला 13ने भाग जात नाही.
म्हणून पर्याय क्रमांक 3 भैरवीने जे उत्तर दिलं तर ते अचूक आहे. आता हा यातला सोपा प्रश्न होता, बरोबर. आता आपण आणखी काही प्रश्न मी तुमचे घेणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पुढे जाऊ आपण. ते टिक केलेले ते कोणात? पुढचा प्रश्न आहे 7, 9, 11 आणि 13. द्या उत्तर. तुमचा चॅट बॉक्स असा फ्लॅश झाला पाहिजे बघा, पाट 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 उत्तर आली पाहिजे. थोडा विचार करायचा त्या संख्येच्या बाबत. येस, सोहम वर्ण श्रावणी 2 पर्याय. ओके. 2 पर्याय दिलं, सोहमने उत्तर दिलं. राहुल 9, यश 9, सगळे 2 पर्याय. ओके, व्हेरी गुड. म्हणजे याचा अर्थ असा, जर तुम्ही पर्याय क्रमांक 2 सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे तर याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला संयुक्त संख्या आणि मूळ संख्या ह्या ज्या संकल्पना आहेत तर त्या क्लिअर आहेत. मग काय मूळ संख्या म्हणजे काय, मी इतरही विद्यार्थ्यांसाठी थोडंसं स्पष्टीकरण देतो की ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा 1 ने भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला कोणत्याही 2 संख्येने भाग जातो, बरोबर, तिला आपण संयुक्त संख्या म्हणतो. 2 किंवा 3 इतर कितीही संख्याने त्याला भाग 2 किंवा 3. 3 संख्याने भाग जाऊ शकतो. आता बघा, 7 ही मूळ संख्या आहे, 7 ला फक्त 7 नेच भाग जातो. 11 ही मूळ संख्या आहे, 11 ला फक्त 11 नेच भाग जातो. आणि 13 ही देखील मूळ संख्या आहे कारण 13 ला 13 नेच भाग जातो. पण या ठिकाणी असणारी 9 ही जी संख्या आहे 3 त्रिक 9, बरोबर, म्हणजे तिला 3 ने पण भाग जातो, 9 ने पण भाग जातो. म्हणजेच काय, ही संयुक्त संख्या आहे. आणि बऱ्याचशा मुलांचं याचा अर्थ असा उत्तर 2 आलंय म्हणजे संयुक्त संख्या आणि मूळ संख्या याबाबतची जी तुमची तयारी आहे तर ती निश्चितपणे पूर्ण झालेली आहे. आता मी थोडंसं पुढचं एक उदाहरण घेतोय. पुढचं उदाहरण आहे बघा, एकतीस, 51, दुसरा पर्याय आहे 21 आणि 91. मला वाटतं या सुद्धा प्रश्नाचं उत्तर फास्ट येईल. काय पर्याय, काय उत्तर देत आहेत मुलं? अजून कोणीच उत्तर दिलं नाही. थोडीशी हिंट देतो मी. मूळ संख्येच्या बाबतचा जो निकष आहे तो या ठिकाणी तुम्ही लावा आणि या प्रश्नाचं उत्तर द्या. आता मात्र उत्तर येईल असं मला वाटतंय. 31, 51, 21 आणि 91. ऑप्शन 1 श्रावणी. येस, श्रावणीने पर्याय क्रमांक 1 उत्तर दिला. सोहम 51. सोहमने मात्र पर्याय क्रमांक 2 म्हटलंय. बर, आणखी कोळी 51, कोळीने देखील 51 म्हटलंय. बाकी 1. भांबरे 1. बाकीच्यांनी 1 उत्तर दिलं. बघा, मी परत एकदा सांगतो बघा, संयुक्त संख्या म्हणजे काय की त्या संख्येला इतर फक्त त्याच संख्येने इतर दुसऱ्या पण संख्येने भाग जातो, बरोबर, त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो, बरोबर. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर 51 ही जर संख्या आपण लक्षात घेतली तर ही कशी आहे, 21 ही संख्या कशी आहे, 91 ही संख्या कशी आहे. बघा, आता आपण विचार करू. 17 त्रिक 51 येते लक्षात, म्हणजे 51 या संख्येला 17 ने भाग जातो आणि 3 ने पण भाग जातो. तसं 21 म्हटलं 7 त्रिक 21 येते लक्षात, 13 साती 91, बरोबर. तसं जर आपण 31 या संख्येचा विचार केला तर 31 ला फक्त 31 नेच भाग जातो. म्हणजेच काय, तर ही मूळ संख्या आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 1 दिला त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. त्यांनी जो विचार केलेला आहे तर तो योग्य असा आहे. आणि बघा, बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील हे जे प्रश्न आपण सोडवत असतो, हे प्रश्न सोडवत असताना प्रश्नकर्ता ज्या पद्धतीने विचार करतो त्या विचारापर्यंत ज्यावेळेस आपण जाऊन पोहोचतो त्यावेळेस आपल्याला त्या प्रश्नाचं अचूक उत्तर येत असतं. येते लक्षात. प्रश्नकर्त्याने काय केलं की साधारणतः बाकीच्या संयुक्त संख्या दिल्या आणि एक संख्या मूळ संख्या दिली. येते लक्षात. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आला होता तर ते चुकीचं आहे. कसं लक्षात आलं, कारण या संख्येला इतर 2 संख्येने भाग जातो. फक्त 31 या संख्येला असा आहे की 1 ने किंवा त्या 31 नेच त्या संख्येला भाग जातो.
आता थोडीशी ही सोपी उदाहरणं आहेत. काही मुलं बरोबर उत्तर देत आहेत, काहींची थोडीशी होते गल्लत. हरकत नाही, आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असा आहे, एक पर्याय 264, दुसरा पर्याय आहे 385, तिसरा पर्याय आहे 473 आणि चौथा पर्याय आहे 156. करा विचार आणि द्या या प्रश्नाची उत्तर. विचार करा. आता 3 अंकी संख्या दिल्या, प्रश्नाची पातळी थोडीशी वाढली, बरोबर. याला आपण मध्यम प्रकारचा प्रश्न म्हणू शकतो. कुणी दिलं? सोमपूर. सोहमने 156 उत्तर दिलं. बा आणखी 473. वाघमोडे हा, वाघमोड्याने किती दिलं? 473. 473 दिलं. म्हणजे वेगवेगळे उत्तर यायला लागले पर्याय बघा. काय आहे? शेवटचा पर्याय 156 नीट करा. बघा आणखी कोण देतं? भैरवी उत्तर देते का? कोळी 156. बा 156. भांबरे 4. हा ठीक आहे. तरी सुद्धा आता 2 वेगवेगळी पर्यायाची उत्तरं आपल्या समोर आलेली आहेत, बरोबर. आता या ठिकाणी आपण काय विचार करायचा? हा साधारणतः वर्गाच्या संदर्भात काही निकष आहे का? घनाच्या संदर्भात काही निकष आहे का? किंवा समसंख्या विषम संख्येच्या बाबत काही निकष आहे का? हे आपण चेक करायचं. एक असला वर्ग आहे का? वर्ग वाटत नाही. घन आहे का? घनाची सुद्धा शक्यता नाही. येतंय लक्षात? मग आता थोडा वेगळा विचार करायचा. आपण वेगळा कसा करायचा? बघा, जर आपण या सर्व पर्यायांचं जर निरीक्षण केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते. बघा, आपण हे याला काय म्हणतो? एकक स्थान, बरोबर. मधली संख्या दशक स्थान आणि या ठिकाणचं शतक स्थान, बरोबर. जर आपण एकक आणि शतक स्थानच्या अंकांचा जर विचार केला तर बघा 2 अधिक 4 बरोबर किती येतात? 6. येते लक्षात? या संख्येच्या बाबत सुद्धा तसा विचार करू आपण. 3 अधिक 5 बरोबर किती होतात? 8. येते लक्षात? 4 अधिक 3 बरोबर किती होतात? 7. तस 1 अधिक 6 बरोबर किती होतात? 7. पण या ठिकाणी किती दिले? 5. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. येतंय सर्व विद्यार्थ्यांच्या लक्षात येतंय या प्रश्नाचं उत्तर का आलं, बरोबर. किंवा 11ने भाग जाणाऱ्या संख्या असंही आपण म्हणू शकतो. तुम्ही जर 11ने भाग दिला तर इतर 3 पर्यायांना 11ने भाग जातो, पण चौथ्या पर्यायाला 11ने भाग जात नाही. येतंय या प्रश्नाचं उत्तर आलेलं सगळ्यांच्या लक्षात? ठीक आहे. आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न देतो. समजला असेल तर वाय टाईप करा बरं, म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्ही जे आपण जे एक्सप्लेनेशन करतो ते तुमच्या लक्षात येतंय. व्हेरी गुड. बऱ्याच मुलांनी वाय टाकलेला आहे. आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न देतो. पुढचा प्रश्न असा आहे, आता मी उत्तर थोडासा सोपा प्रश्न देतो. हा, पहिला पर्याय आहे 16, दुसरा पर्याय आहे 26, तिसरा पर्याय आहे 36 आणि पुढचा पर्याय आहे 64. आता प्रयत्न करा. 3 संख्येच्या बाबत समान गुणधर्म आहे, पण एक संख्या मात्र वेगळी आहे. व्हेरी गुड. याचाच अर्थ असा, जर सर्वचे सर्व मुलं पर्याय क्रमांक 2 सांगतात तर तुमचे वर्ग पाठ आहेत, बरोबर ना. किंवा वर्ग संख्या म्हणजे काय? त्याच संख्येने त्या संख्येला गुणलं म्हणजे त्या संख्येचा वर्ग होतो. आणि कदाचित 1 ते 10 पर्यंतचे वर्ग तर तुमचे निश्चितपणे पाठ असतील. म्हणून सर्व मुलांनी जे पर्याय क्रमांक 2 उत्तर दिलेलं आहे तर ते अचूक असं उत्तर आहे. 4चा वर्ग 16, 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64 आणि पर्याय क्रमांक 2 26. जर त्या ठिकाणी 25 असते तर कदाचित तुमचं जे उत्तर आहे तर ती संख्या त्या ठिकाणी तो समान गुणधर्म त्या ठिकाणी आपल्याला दिसून आला असता, बरोबर. पर्याय क्रमांक 2 उत्तर दिलं, फास्ट उत्तर दिलं. म्हणून आपण आता फास्ट पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे,
57 84 बघा बर का, 57 84. तिसरा जो पर्याय आहे तर तो आहे 48 आणि चौथा आहे 65. आता विचार करा आणि या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण काय करणार आहोत, वेगवेगळे निकष असणारी जी उदाहरणं आहेत तर ती घेणार आहोत. 65 कोणी उत्तर दिलं? भांबरे. हा, भैरवीने एक विचार केला 65. सगळ्यांचं चालेल. सर्वांचं आलं, व्हेरी गुड. याचा अर्थ असा की तुम्ही कदाचित याच्या अगोदर वेगवेगळ्या प्रज्ञाशोध परीक्षा दिलेल्या असाल, त्यामुळे तुमचा हा जो निकष आहे तर तो अतिशय बरोबर आहे. की तुम्ही काय केलं, 5 अधिक 7 12 होतात, 8 अधिक 4 12 होतात, 4 अधिक 8 12 होतात, पण 6 अधिक 5 बरोबर 11 होतात. येते लक्षात? आपलं काय आहे की 4 अधिक 8 12, 8 अधिक 4 12 आणि 5 अधिक 7 12. मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं आहे, म्हणून आपण याच्यावर जास्त वेळ न घेता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न असा आहे, एक 8 2 27 3 64 आणि 4 125. त्यावर प्रश्नाचं उत्तर आता थोडीशी गुगली बघा या प्रश्नामध्ये. 64 येस, चव्हाण 64. बर. याचा अर्थ बऱ्याच मुलांनी 64 हे प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. काळे 3. हा, म्हणजे याचा अर्थ ही जी गुगली आहे अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला सहज खेळण्याचा सराव झालेला आहे असं त्याचा अर्थ होतो. इतरही 2 चा घन 8 बरोबर. घन माहिती ना संकल्पना, त्या संख्येचा 3 वेळेस गुणाकार. त्यानंतर 3 चा घन 27, 4 चा घन 64 आणि 5 चा घन 125. फक्त तिसऱ्या पर्यायाच्या बाबत काय आहे तर हा 8 चा वर्ग पण आहे, तसं इतर पर्यायांबाबत नाही. म्हणून तुम्ही जो विचार केला तर तो अतिशय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हेरी गुड. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे 12/20. दुसरा पर्याय आहे 21/28. तिसरा पर्याय आहे 27/36 आणि चौथा पर्याय आहे 18/24. कदाचित हे सुद्धा सोपं उदाहरण आहे. एक पर्याय बऱ्याच मुलांनी उत्तर दिलं. ठीक आहे. काय श्रावणीने काय उत्तर दिलं? 1 पर्याय रिद्धी कोळी 1 पर्याय. व्हेरी गुड. बघा, ज्याला आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणतो किंवा सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, जर आपण तो अपूर्णांक जर सोडवला तर त्याचं संक्षिप्त रूप किंवा त्याची जी व्हॅल्यू आहे कोणीतरी 2 पर्याय दिला, म्हणजे याचा अर्थ याचं एक्सप्लेनेशनची गरज आहे. बघा, या आपण सर्व फ्रॅक्शन्स किंवा अपूर्णांकाचं आपण निरीक्षण करू, आपल्या लक्षात येईल. बघा, आपण जर विचार केला बघा तर काय 7 त्रिक 21, 7 चौक 28, 9 त्रिक 27, 9 चौक 36 बरोबर. त्यानंतर 6 त्रिक 18, 6 चौक 24, 3/4, 3/4. आता याच्या बाबत विचार करू आपण. 4 त्रिक 12 आणि 4 पंचे 20. त्याची किंमत किती आली त्या फ्रॅक्शनची? ती आली 3/5 बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. येते लक्षात? सममूल्य अपूर्णांक ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. बर, आता आपण पुढे जाऊ. 2 पर्याय ज्याने उत्तर दिलं होतं ते कसं चुकीचं आहे लक्षात आलं? हरकत नाही. आता आपण पुढे जाऊया.
पुढचा प्रश्न मी घेतोय बघा, अपूर्णांकावर आधारितच आहे. 8/3. दुसरा पर्याय आहे 8/5. तिसरा पर्याय आहे 8/6 आणि चौथा पर्याय आहे 8/4. अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर कदाचित भरपूर मुलं देऊ शकतील असं मला वाटतंय. कुणी उत्तर दिलं? येस, पियुषने दिलं. 4 पर्याय उत्तर दिलं. इतर मुलांचं वेट कोळी 4. बर, रिद्धीने सुद्धा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर दिलं. भैरवी कोण पर्याय? येस, भैरवीने सुद्धा उत्तर दिलेलं आहे. बघा, म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला हा प्रश्न समजलेला आहे. नसेल इतरच्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी मी स्पष्टीकरण देतो. बघा, आपण जर 8/4 चा जर विचार केला तर 4×1=4 आणि 4×8 अशी ही पूर्णांक संख्या ही त्याची किंमत येते. मात्र इतर हे काय, ही सर्व अपूर्णांक आहेत परंतु ही पूर्णांक संख्या आहे. येते लक्षात? म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता मी थोडासा पुढचा प्रश्न तुम्हाला देतोय या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे 83, 73. दुसरा पर्याय आहे 73. तिसरा पर्याय आहे 46 आणि चौथा पर्याय आहे 38. यावर उत्तर थोडासा वेगळा निकष या ठिकाणी दिलेला आहे. विचार करा, 83, 73, 46 आणि 38. वर्गाच्या बाबत निकष लावा, घराच्या बाबत लावा, समसंख्या, विषम संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या. तन्मय 2. तन्मयने पर्याय क्रमांक 2 उत्तर दिलं. अतुल निशाद 73, 2. बर, कोळी 3, 2. अच्छा. बऱ्याच मुलांनी पर्याय क्रमांक 2 उत्तर दिलं. बर, कदाचित असं होतं बघा, उत्तर रिपीट होतंय परंतु ती संकल्पना प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे. म्हणून मी आता या प्रश्नाचं उत्तर देतो. तर आपण एकक स्थान व दशक स्थानचा जर विचार केला, प्रत्येक ठिकाणी बघा, हे याचं एकक स्थान, हे दशक स्थान, हे एकक स्थान, हे दशक स्थान, एकक आणि दशक. जर एकक आणि दशक स्थानच्या अंकाचा जर आपण गुणाकार केला बघा, 8×3 बरोबर किती होता? 24. 7×3 किती होतात? 21. 4×6 किती होतात? 24. आणि 3×8 किती होतात? 24. फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये जे उत्तर आहे तर ते किती आलेलं आहे? 21. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. या ठिकाणी कोणता गुणधर्म लावला? इतरही तीनही संख्यामध्ये दोन्ही अंकांचा जर आपण गुणाकार केला तर तो 24 म्हणजे समान येतो. मात्र पर्याय क्रमांक 2 मध्ये तो 21 येतो. म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर आहे. येते लक्षात? आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न घेणार आहे. बघा, संख्या तुमच्या समोर मी देतोय. 40, 50. पहिली आहे संख्या 40, दुसरी आहे 50, तिसरी आहे 32 आणि पुढची आहे 18. थोडासा क्लिष्ट, थोडस आपण त्याचं स्वरूप आता वाढवत जाणार आहोत. करा विचार या संख्यांवर. 40, 50, 32 आणि 18. निशाद 40. निषादने 40 उत्तर दिलं. बर, कोळी 40. बर बर याचा अर्थ असा की तुम्हाला
2n². हा n म्हणजे काय? नंबर, एनी नंबर, बरोबर. 2n². बघा 2 गुणिले बंद कर 50. काय बंद करतं काय आलं? 50. याचं 50 उत्तर आलं. 5चा वर्ग हा म्हणजे याचं सोल्युशन सांगितलं असेल. 2 गुणिले 25 बरोबर 50. तसं 2 गुणिले आपण जर इथे 4चा वर्ग घेतला, 2 गुणिले 16 बरोबर 32. तसं 2 गुणिले 3चा वर्ग, 2 गुणिले 9 बरोबर 18. तसं जर आपण इथे विचार केला की 2n², 2n वर्ग. जर आपण या यांची किंमत या ठिकाणी समजा जर 4 घेतली, 2 गुणिले 4चा वर्ग 16, 16 दुने 32, बरोबर. हे पण येत नाही. म्हणजेच काय की हे जे पर्याय क्रमांक 1 हे यातलं अचूक उत्तर आहे. 2n² हे सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळालं. येते लक्षात? म्हणजे काय? वर्गाची दुप्पट, बरोबर. वर्गाची दुप्पट जी आहे त्या पद्धतीने. आता मी थोडस अवघड किंवा त्या पुढचं उदाहरण तुम्हाला देतोय. बघू आपण ते तुम्हाला अवघड वाटतं की नाही. 11, 13. दुसरा पर्याय आहे 23, 29. तिसरा पर्याय आहे 17, 19. आणि चौथा पर्याय आहे 23, 28. बघा मुद्दाम तुम्हाला मी संख्या सांगताना जोडीने सांगितल्या. थोडीशी मला तुम्हाला हिंट द्यायची होती. आले उत्तर 4. याचा अर्थ मी त्या संख्या त्या पद्धतीने उच्चारल्यामुळे तुमच्या ते सहजासहजी लक्षात आलं की इतर ज्या ह्या सर्व काय आहे? मूळ संख्या आहे, बरोबर. मूळ संख्या ही कन्सेप्ट आपली पहिल्यांदाच आपण भरपूर प्रमाणात एक्सप्लेन केलेली आहे. या मूळ संख्या, मूळ संख्या, मूळ संख्या, मूळ संख्या. ही मूळ संख्या मात्र ही मूळ संख्या नाही. 9 त्रिक 27 ही संयुक्त संख्या आहे, बरोबर. आता ह्या कशा आहेत? शिवाय आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतलं की त्याच्यामध्ये ही संयुक्त संख्या आहे आणि ह्या क्रमवार आलेल्या मूळ संख्या आहेत, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता फास्ट मी पुढचा प्रश्न देतोय तुम्हाला. 30, 6, 92. दुसरा आहे 29, 2, 94. तिसरा पर्याय आहे 31, 7, 95. आणि चौथा पर्याय आहे 30, 3, 96. त्यावर उत्तर. दिनदर्शिका हा टॉपिक आहे बघा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये, तो पण आपण घेणार आहोत. दोन पर्याय बऱ्याच मुलांनी उत्तर दिलंय. ठीक आहे. बघा असं एक म्हटलं जातं बघा, 30 days हॅज सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर, बरोबर. इतर जे महिने आहेत दिले कोणी उत्तर? यस, कोळी. रिद्धीने दिलं पर्याय क्रमांक 2. इतर मुलांचं काय आहे? कुणीच उत्तर दिलं नाही. हा म्हणजे याचा अर्थ लीप वर्ष ही जी कन्सेप्ट आहे, लीप वर्ष म्हणजे काय? म्हणजे गरज आहे एक्सप्लेनेशनची. कोणी 4 पर्याय उत्तर दिलं. हा लीप वर्ष म्हणजे काय की ज्या वर्षी, बरोबर, महिन्याला म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात किंवा वर्षाला 366 दिवस असतात, बरोबर. 366 असतात म्हणजे काय? तो एक जो वाढलेला असतो तो फेब्रुवारी महिन्यातला असतो, बरोबर. लीप वर्ष काय की हे जे वर्ष आहेत त्या वर्षाला जर 4 ने निश्चेष भाग जात असेल
तर त्याला आपण लीप वर्ष म्हणतो. समजा आता आपण 88 हे जर वर्ष आपण घेतलं, त्याला 4 नंतर निश्चित भाग, 4 2 8, 4 2 8 निश्चित भाग जातो, म्हणजे 88 हे लीप वर्ष आहे. आणि या लीप वर्षामध्ये असणारा जो फेब्रुवारी आहे तर तो 29 दिवसाचा असतो. येते लक्षात. आता याच्या बाबत काय होतं, 29 2 94, 94 ला 4 ने भाग जातो का निशेष, 4 2 8 खाली वरला 1 14, 4 चौक 16, बरोबर, म्हणजे निश्चय भाग जात नाही. म्हणजेच काय, ही तारीख अस्तित्वात असू शकते. 31 जुलै असतो, 31 जुलै 95, 30 मार्च, 31 मार्चचा महिना असतो, 30 मार्च 96 हे सुद्धा शक्य आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. सर्वांनी आता आपण काय करणार आहोत, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव घेणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे जे मॉड्यूल्स आहेत तर ते तुमच्यापर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचवणार आहोत. डीपीपीच्या माध्यमातून आपण पुढे जाणार आहोत. आता आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.